गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत संपूर्ण पुणे शहराला झोडपून काढलं। दुपारनंतर सुरू झालेल्या पावसाने अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। स्वारगेट बस स्थानकात देखील पाणी साचल्याने हाल बेहाल झाले। तर स्वारगेट बस स्थानकात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आणि पुण्यातील कात्रज परिसरात असणाऱ्या बालाजीनगर मधल्या काही घरांमध्ये पाणी साचलं होतं। वारजे उत्तमनगर परिसरात देखील पाणी साचलं होतं। तर जंगली महाराज रोड रस्त्यावर 1 ते 1.5 फूट पाणी साचलं होतं। ही 4 दृश्य आपण पुण्यातली पाहतोय। बस स्थानकात पाणी शिरलं, घरांमध्ये पाणी शिरलं। स्वारगेट, कात्रज, बाजेत आणि जंगली महाराज रस्ता देखील पाण्याखाली गेलेला पाहायला मिळाला। ऐन उन्हाळ्यात 4 दिवसात पावसाने पुण्याला चांगलंच झोडपून काढलंय। पुणे शहर नेमकं का बुडालं यामागे नेमकी कोणती कारणं सांगितली जात आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। सलग 4 दिवस मुसळधार पाऊस पुण्यामध्ये झालेला आहे। शहरातील नाले सफाईची कामं ही अजूनही अपूर्ण आहेत आणि रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे रस्त्यांवर मोठं पाणी साचलं। पाईपलाईनसाठीच्या खोदकामामुळे पाणी तुंबलं होतं। तर पावसाच्या अलर्टकडे मनपा प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केलं। ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणची कामं अपूर्ण आहेत। अचानक आलेल्या या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील रामवाडी पारगाव परिसरात अवकाळी पाऊस झाला आणि यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झालाय। कष्टाने उभं केलेलं कांद्याचं पीक पाण्यात गेलं। शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजला। डोळ्यासमोर मेहनतीचं नुकसान होत असताना नाईलाजाने शेतकऱ्यांना घरात आश्रय घ्यावा लागतोय। पावसाने शेतकऱ्यांची ही दयनीय अवस्था केल्यामुळे मोठा फटका सहन करावा लागतोय। जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि पावसासह गारपीट झाल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली। सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल होऊन जोरदार वारे वाहू लागले। त्यानंतर मुसळधार गारांचा पाऊस बरसला आणि यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मुरबाड तालुक्यातील टोकवडा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातलाय। सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस आल्याने ग्रामस्थांची तारांबळ उडाली आणि अशातच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला। मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे दुकानदारांची तारांबळ उडाली असून दुकानाबाहेर साहित्य लावलेलं होतं ते गोळा करताना त्यांची दमछाक उडाली।